Hare Ram, Ram Ram, Hare Hare, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare. Hare Ram, Ram Ram, Hare Hare, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare. Hare Ram, Ram Ram, Hare Hare, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare. Hare Ram, Ram Ram, Hare Hare, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare. Hare Ram, Ram Ram, Hare Hare, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare. Hare Ram, Ram Ram, Hare Hare, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare. Hare Ram, Ram Ram, Hare Hare, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare. Hare Ram, Ram Ram, Hare Hare, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare. Hare Ram, Ram Ram, Hare Hare, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare. Hare Ram, Ram Ram, Hare Hare, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare. Ram Ram, Hare Hare, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare. Hare Ram, Ram Ram, Hare Hare, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare. Hare Ram, Ram Ram, Hare Hare, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare. Hare Ram, Ram Ram, Hare Hare, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare. Pundari Kavrada Shri Jnanadev Shri Sadguru Jnaneshwar Maharaj ki जय। हे गीता नाम विख्यात
सर्व वाङ्मयाचे मथित, आत्मा जेणे हस्तगत रत्न होय. ज्ञानेश्वर महाराजांनी गीतेचा निष्कर्ष जो अनेक अंगांनी सांगितला तो प्रगट करत असताना ते या ओवीच्या दुसऱ्या चरणात म्हणतात की श्रीमद भगवद्गीता हे सर्व वाङ्मयाचं मथित आहे, म्हणजे सर्व वाङ्मयाचं सार आहे. मुळामध्ये वाङ्मयकार जे आहेत, साहित्यकार जे आहेत, लेखक जे आहेत, त्या बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की वाङ्मय जे आहे, साहित्य जे आहे, मग ते कोणत्याही भाषेतलं असो, कोणत्याही काळातलं असो, कोणत्याही देशातलं असो, ते वाङ्मय हे लोकाभिमुख असावं. वाङ्मयाचं कार्य जर काही असेल तर व्यक्तिगत जीवनापासनं ते वैश्विक जीवनापर्यंत जीवन जेणेकरून विकसित होईल, जेणेकरून जीवनाला एक अतिशय सुंदर आकार येईल, त्या आणि जीवाला अवघ्या विश्वाकडं पाहण्याचा एक अतिशय उन्नत, निर्मल, विशाल, व्यापक, सखोल असा दृष्टिकोन कसा प्राप्त होईल, हा वाङ्मयाचा खरा हेतू असावा. त्यातनं मनोरंजन होऊ नये असा कोणाचाही दावा, हट्ट, दुराग्रह नाही. पण केवळ मनोरंजनासाठी वाङ्मय, त्याला काही वाङ्मय म्हणण्याचं फारसं कारण उरणार नाही असं ह्या तत्ववेत्या कवींचं, साहित्यिकांचं, वाङ्मयकारांचं आग्रहाने सांगणं आहे. मनोरंजनार्थ जे साहित्य आकाराला येतं ते काळाच्या ओघात फार टिकत नाही, फार टिकत नाही. किंवा त्याच स्वरूपाचं जर एक उदाहरणार्थ आपण घेऊ, कोल्हापुरातच उदाहरण देतो. एक काळ मराठी भाषेतले ख्यातनाम साहित्यक वि. स. खांडेकर मराठी साहित्याच्या एका कालखंडात खांडेकरांनी आपलं नाव किती गाजवलं, लोकांनी त्यांचं साहित्य किती डोक्यावर उचलून धरलं. किंवा त्याच्याही पूर्वीचा थोडा काळ ऐतिहासिक आणखीन घटना आमच्यावर कादंबऱ्या लिहिणारे हडप नावाचे एक मोठे ऐतिहासिक कादंबरीकार होऊन गेले. आता पुढच्या या पिढीला तर त्यांचं नावही बहुतेक परिचित नसेल. सांगण्याचा महत्त्वाचा मुद्दा काय, काही कालांतराने हे वाङ्मय काळाच्या ओघात पुसून जातं, ते काळाच्या ओघात सातत्याने टिकत नाही. पण गीतेसारखं साहित्य जे आहे, वाङ्मय जे आहे, षडदर्शनं जे आहेत, नाना स्मृतिग्रंथ जे आहेत, भाष्य ग्रंथ आहेत, टीका ग्रंथ आहेत, वार्तिकं आहेत, उपनिषद ग्रंथ आहेत, वेद ग्रंथ आहेत, हे आज काळाच्या ओघात सुद्धा काय आहेत, टिकून आहेत. वेद ग्रंथ प्रकाशित करून किती कालावधी झाला, वेद सोडा फारच, आणि काळ फार मागचा आहे. गीता ग्रंथ प्रकाशात येऊन 6,500 वर्षापेक्षा जास्त काळ होऊन गेला. पण आज ही 6,500 वर्षानंतर तो ग्रंथ जगतातल्या शहाण्या, विचारवंत, तत्त्वज्ञ या लोकांच्या आणि प्रेमाचा विषय आहे. त्यामुळं वाङ्मय ज्याला म्हणायचं, त्या वाङ्मयामध्ये मानवी जीवनाविषयी
शाश्वत जीवनमूल्य असली पाहिजेत, तर त्याला आणि वाङ्मय म्हणणं हे अत्यंत सार्थ होईल. वाङ्मय या शब्दाला न्याय दिल्यासारखं होईल. आपण समजूतदार आहात, अण्णांच्या बोलण्याचा विपर्यास करणार नाही असं मला विश्वास आहे, म्हणून बोलण्याचं धाडस करतो. काही काही साप्ताहिकातनं किंवा मासिकातनं किंवा दैनिकातनं सुद्धा चारोळ्या नावाचं एक वाङ्मय छापून येत. काही क्षणापुरतं ते तुम्हाला आम्हाला खुश करणारं आहे का नाही, थोडाफार आनंद आपल्याला देणारं आहे का नाही, आपल्याला विरंगुळा देणारं आहे का नाही. कितीही आणि दुःखी मनुष्य असला तरी ती चारोळी वाचली म्हणजे तो तेवढ्या क्षणापुरतं का होईना पण त्याचं दुःख तो विसरेल का नाही, त्याच्या चेहऱ्यावर चुकून का होईना पण एखादी हास्यरेषा उमटेल ना. पण एवढ्याने वाङ्मय या शब्दाचा आणि अर्थ पूर्णत्वाला जात नाही. म्हणून काल आपण जी व्याख्या पाहिली, वाचे बर्वे कवित्व, कवित्वी बर्वे रसिकत्व, रसिकत्वी परतत्व स्पर्श जैसा. वाङ्मय म्हणलं, साहित्य म्हणलं की त्याच्यामध्ये अलंकार आहेत. अलंकारात दोन प्रकार आहेत, एक शब्दालंकार आहेत आणि एक अर्थालंकार आहे. अनुप्रास नावाचा एक अलंकार आहे, तो शब्दालंकार आहे. म्हणजे एकाच अक्षराची त्या दोन चार ओळीत पुन्हा 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 सातत्याने आवृत्ती होणं याला अनुप्रास अलंकार म्हणतात. दादू, आम्ही तुझ्या वयाचे ज्यावेळी होतो ना त्यावेळी अनुप्रासाचं एक उदाहरण म्हणून आम्ही गमतीने सांगायचो. कमल, काल, काकुनी, काकांच्या कोर्टाच्या कामाचे कागद कात्रीने कर कर कापले. अनुप्रास आहे का नाही, कोण नाही म्हणेल. क हा अक्षराचा किती वेळा पुनरुच्चार झाला आहे, पण त्याला कोणी साहित्य म्हणणार नाही हो, अलंकार नाही असं कोणी म्हणणार नाही. अनुप्रास अलंकार. तसा यमक हा शब्दालंकार आहे की ओळीतले शेवटचे शब्द एक येणं. पु ल देशपांडेने एका ठिकाणी मजेने लिहिलं आहे. त्यावेळी आत्र्यांची आणि राजगुरू अशी भागीदारीत एक नवयुग चित्रपट कंपनी होती. काही चित्र नवयुगनी चांगली दिली, पण ती नवयुग शेवटी बुडली. कशात बुडली? त्यांनी दूध भात नावाचा एक चित्रपट काढला आणि त्यामध्ये ती नवयुग कंपनी पार रसातळाला गेली, फार निकाल लागला. त्या चित्रपट कथेचं आणि कथालेखनाचं काम चाललं होतं. कुठं चाललं होतं? बेळगावमध्ये आणि चाललं होतं. त्यासाठी आणि काही पदं आवश्यक होती. गदी माडगुळकर, पु ल, चित्रपट कथालेखक असे बेळगावमध्ये पु लनी व्यक्तिरेखा ज्या काही गाजवल्यात ना, त्याचं रावसाहेबजी व्यक्तिरेखा आहे ना, त्या रावसाहेबांच्या घरी या सगळ्यांचा मुक्काम होता. आणि एक पद त्या चित्रपटातलं होतं. त्या पदामध्ये एक ओळीत शेवट प्राची हा शब्द होता. आणि इथं त्या गीताचं काम थोडंसं प्रवाहामध्ये काडी आडवी आली की प्रवाह कसा थांबतो तसं ते थांबलं होतं. आणि रावसाहेबांना मोठी उत्सुकता होती की आपण थोडीशी, आपण जरी साहित्यिक नसलो, लेखक नसलो, कवी नसलो
तरी ही वळी माणसं आपल्या घरी मुक्कामाला आहेत, आपण थोडी मदत करावी का? म्हणून ते 5-10 मिनिटांनी यायचे की सुचला का शब्द? ते म्हणायचे नाही बा, पुढं काही आणि योग्य असं प्रॉपर होल अजून काही डोक्यात येत नाही आहे. तर असं त्यांना विचारलं, हे बघा त्या प्राचीला गच्ची शब्द बसतो का बघा बरं. म्हणजे बरोबर आहे, प्राचीची आहे, गच्चीची आहे, पण इथं जरी यमक जुळत असलं तरी अर्थ जुळत नाही हो. प्राचीशी जुळणारा असं काही गच्ची सांगण्याचं कारण यमक अलंकार आहे. विशेषतः वामन पंडित हे जे कवी होऊन गेले, त्यांची ख्याती जर काही असेल तर त्यांचं विशेषण आहे यमक्या वामन, की कोणत्याही त्यांच्या काव्यात शेवटचे शब्द एक यमक अलंकार. अलंकार तसे अर्थालंकार आहेत. उपमा, उत्प्रेक्षा, रूप, व्यंजना, निदर्शना, अपन्नती असे काही अर्थालंकार आहेत. व्याजोक्ती, अर्थालंकार हे असे अलंकाराची रेलचेल आहे, पण त्याला काव्य म्हणत नाही तो. गुरु मामांच्याकडे गृहस्थ आले त्यावेळी सकाळ संस्थेचं स्वराज्य नावाचं एक साप्ताहिक प्रकाशित व्हायचं. आज जसं साप्ताहिक सकाळ आहे त्याच्याऐवजी ते स्वराज्य साप्ताहिक होतं. आणि त्या स्वराज्यामध्ये नवोदित कवी जे आहेत ना, त्या नवोदित कवींना अग्र हक्काने त्यांना जागा दिली द्यायची. असे एक गृहस्थ मामांच्याकडे आले. त्यांना त्या स्वराज्यासाठी एक कविता पाठवायची होती, पण आडलं होतं गाडं. काय 2 ओळी झाल्या होत्या, पण 2 ओळीची कविता कशी पाठवायची? निदान 4 ओळीचं एक कडवं का होईना. ते मामांच्याकडं आले. मामांचा विचार का? ते म्हणले असं असं आहे, तुमची थोडी मदत होईल या दृष्टीने मी आलो. मग म्हणले मी काही कवी नाही, साहित्यिक नव्हे, लेखक नव्हे, पण बघा म्हणले. मग म्हणले काय झाल्यात 2 ओळी, त्या तरी वाचून दाखवा. त्यांनी वाचून दाखवल्या. पुणे शहर आहे, नदी काठ आहे. बघा म्हणले आहे, पण पुढं काही 2 ओळी सुचत नाहीत म्हणले. मग म्हणले घ्या लिहून. काय? मडे घाट आहे, हवा छान आहे. यमक आहे का नाही? शब्दसंख्या जुळणारे आहे का नाही? वृत्तात बसले का नाही? सगळं म्हणजे साहित्याची जी लक्षणं आहेत ना, ती सगळी लक्षणं या 4 ओळीत नाही असं कोण म्हणेल? पण याला काव्य वाङ्मय म्हणता येणार नाही हो. असे अनेक किस्से मी सांगू शकेन. आपला मुद्दा इथून आणि विस्तारित आपण थोडासा करतोय की त्याच्यामध्ये जीवनाला पोषक असणारी शाश्वत अशी जीवनमूल्य पाहिजे, तर ते काव्य. रसिकत्वी परतत्व स्पर्श जैसा. मी जरी जीवनाला पोषक असे शाश्वत मूल्य म्हणतोय, ज्ञानोबा म्हणतात परतत्व स्पर्श जैसा. ते शब्द जे आहेत, ते जे ओळी आहेत, ते अक्षरं जे आहेत, त्यांच्यामध्ये परतत्व जे आहे ना, म्हणजे इंद्रियांच्या, मनाच्या, बुद्धीच्या पलीकडं असणारं असं जे परमात्म तत्व आहे, ते परमात्म तत्व शब्दाच्या आवाक्यात आणून दाखवण्याचं विशेष सामर्थ्य त्या शब्दात असलं तर त्याला काव्य वाङ्मय असं म्हणावं, असा माऊलीचा अभिप्राय आहे. परतत्व आणि असे शब्द शब्दसृष्टीत आहेत. 6व्या अध्यायात चला ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वर महाराजांनी 6व्या अध्यायाच्या पहिल्या मंगलाचरणामध्ये ते परब्रह्म काय आहे याच्याविषयी उत्तम आणि शब्दांकन करून ते म्हणतात की हे सगळं काय आहे शब्दाच्या पलीकडं. पण असं शब्दाच्या पलीकडं असलेलं हे परमतत्व
मी त्याच्या संबंधी बोलतोय. का बोलतोय त्याच्या कारणाविषयी आपल्याला आत्ता विचार करायचं काही कारण नाही. त्यांनी कारण सांगितलंय. तेने कारणे मी बोले, कारण सांगितलं. आपल्याला तुर्तास कारण नको. बोली अरूपाचे रूप दावील आणि अतिंद्रिय परिभोगवीन इंद्रिया करवी. ते शब्दाच्या पलीकडे जे आहे तृतीयेचं वर्णन करतायत. यद्वाचा नभ्युदितम येन वाग अभ्युद्यते तदेव ब्रह्मत्वम विद्धी. किंवा आणि सोपं करून सांगायचं तर यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसासह. जे वाणीचा विषयच होऊ शकत नाही. किंवा ज्ञानोबा अभंगात सांगतायत परेही परते बोलणे खुंटले वैखरी कैसेनी सांगे. परावाणीचा सुद्धा जिथं लागत नाही वैखरीतनं ते कसं सांगावं असं जे ते तत्व आहे. पण बोली माझ्या शब्द भांडारातनं शब्दसंपत्तीतनं मी ते अरूप जे आहे ना त्याचं रूप शब्दाच्या द्वारा मी प्रगट करीन. आणि अतिंद्रिय परी भोगवीन इंद्रिया करवी. म्हणून हा शब्द जो आहे हा शब्द उपकाराची राशी असं तुकोबाराय सांगतात. शब्द हा बहुसाल उपकाराची राशी. केवळ विनोद. एका आणि चित्रकला शिक्षकांनी चित्रकलेच्या परीक्षेला जे बसणार होते पहिल्या परीक्षेला त्या विद्यार्थ्यांना एक चित्र काढायला सांगितलं. काय चित्राचा विषय होता रमा? गाय गवत. त्यातला एक जो होता विद्यार्थी त्याची पात्रताच नव्हती चित्रकलेच्या परीक्षेला आणि ॲपियर होण्याची. त्यांनी ड्रॉइंग पेपरवर काही काढलं नाही हो. त्या चित्रकलेच्या गुरुजीने विचारलं की अरे तुला विषय कळला नाही का? तो कळला. तो म्हणला तू कागदावर का काढलं नाही? तो म्हणलं काय काढणार म्हणजे? तो म्हणला गवत होतं गाय होती. मग गाय काय नुसती गवताकडे बघत राहील का? ते गवत तिने खाल्लं त्यामुळे गवत नाही. आणि गवत खाल्ल्यावर गाय कशाला थांबती? ती निघून गेली म्हणून मी काहीच काढलं नाही. या बोलण्याला काही विशेष अर्थ नाही. तसं परीक्षेत निबंध आला. शब्द नसतात तर गुणवान विद्यार्थी होते. विशेषतः भाषेमध्ये सुद्धा अत्यंत गुण मिळवत असत. शिक्षकांची अपेक्षा होती एका विद्यार्थ्याकडून की हा निबंध उत्कृष्ट लिहील. निबंध स्पर्धेमध्ये निबंध पाठवायला हरकत नाही असा निबंध हा लिहील. ते काही लिहिलं नाही. ते म्हणलं का रे? अरे नेहमी तू उत्तम निबंध लिहिणारा, माझी अपेक्षा होती तुझ्याकडनं काही तुला स्पर्धेत पाठवायचा निबंध स्पर्धेत, तू का नाही काही लिहिलंस? तो म्हणला अहो गुरुजी काय कसं लिहिणार? शब्द नसते तर हा विषय लिहिणार काय शब्दाशिवाय? शब्द नसते तर काय झालं असतं हे सुद्धा सांगायला अभिव्यक्ती करायला माध्यम काय? शब्दच ना. शब्दच माध्यम. मामांच्याकडे एक विद्यार्थी आला. जवळजवळ एक रिमभर कागद घेऊन आला तो. 8x13 या मापाचे एक रिमभर म्हणजे 500 कागद घेऊन आला. हा एवढा गट्ट. मग म्हणले काय? म्हणलं प्रबंध आहे. प्रबंधाचा विषय देव नावाची वस्तू अस्तित्वात नव्हती, आत्ता नाही आहे आणि पुढच्याही प्रचंड दीर्घ कालखंडामध्ये ती असणार नाही. निबंधाचा प्रबंधाचा विषय. तर मामा एका कॉलेजचे प्राचार्य होते. ते म्हणले बघ मुळात जी वस्तू नव्हती आत्ता जी नाही आणि पुढच्याही दीर्घ कालखंडात जी असणार नाही आहे तिचं नाही पण आहे ते सिद्ध करण्यासाठी एवढे कागद, इतकी अक्षरं, इतक्या ओळी, इतका काळ, इतकी शाई कशासाठी खर्च करायची? ते म्हणले बाळ हे सगळे कागद, हे सगळे शब्द हे देव नाही
हे सिद्ध करण्यापेक्षा देव आहे हे सिद्ध करायला जास्त उपयोगी पडत आहेत. मुळात जे नाही ना त्याचं काय खंडन करायचं. तसं शब्दाच्या पलीकडचं जे आहे, पण त्याही परब्रह्म परमात्म वस्तूची झलक शब्दच व्यक्त करू शकतात. म्हणून त्याला शब्द ब्रह्म म्हणलंय ना. शब्द हे शब्द ब्रह्म असो जे बाजे, शब्द मावळलेल्या निवांत, पण शब्द तिथं मुका होत. दृष्टांत देतो, कळेल तुम्हाला. नारळी पौर्णिमा आहे आता. कोणीतरी म्हणले की व काय परंपरेने नारळी भात केलाच जातो. नारळच उपयोगात राहण्याचं प्राधान्याने ना, नारळ भात नको, मग आपण ओल्या नारळाच्या उत्तम करंज्या करू. म्हणजे चांगलीच गोष्ट आहे, पण खूप कष्टाचं काम आहे, नाजूक काम आहे, निगुतीचं आहे, सुगरणपणा पाहिजे. म्हणून त्यांनी चांगला मोहाचा नारळ आणला, अतिशय गोड, साखर काय गोड असेल असं खोबरं, ते चांगलं खोवलं. ते फिरवून जे खवतात ना त्याच्यावर नीट खोबरं खवलं जात नाही. ते खवणीवरच खवलं ना तर ते बारीक खवलं जात, असं खवलं. योग्य प्रमाणात साखर, थोडा खवा, गुलकंद, तुम्हाला काय वहिनी आणि नटवायचं ते नटवा त्याला, असं ते सारण तयार केलं. चांगला रवा दुधामध्ये घट्ट भिजवला, तो चांगला पाट्या वरवंट्याने चेचला. आणि अशा साजूक तुपामध्ये अशा सुंदर त्या ओल्या नारळाच्या करंज्या झाल्या, वाढल्या. लोकही आणि चवीने जेवणारी होती, जेवले. करंजे कशा झाल्या? छान झाल्या. कशा? गोड झाल्या. कशा? उत्तम झाल्या. पण उत्तम झाल्यात, चांगल्या झाल्यात, गोड झाल्यात या शब्दाने करंजीचं वर्णन पूर्ण होत नाही असं मला आपल्याला सांगायचं. हे शब्द आहेत, ते करंजीचं वर्णन करणारे आहेत, पण ह्या सगळ्या शब्दांना कमी पण येतो. करंजीतली खुमासदार जी गोडी आहे सांगाय शब्द पुरे पडत नाहीत, अपुरे पडतात. जसं त्या चंद्राच्या आईला असं वाटलं की बिचारा थंडीत काकडतो, कार्तिक मार्गशीर्ष पौष महिन्यामध्ये त्याला कपडे शिवावे म्हणून सिलाई नावाच्या उत्तम आणि टेलर कंपनीत गेले. त्यांनी मापं घेतली, अर्जंट शिलाई, अर्जंट दर. ती कपडा बसे ना हो का. हा बाबा कलेने रोज वाढायचा, कसं बसणार कपडा. थिटा पडू लागला. तसे शब्द हे थिटे आहेत. त्या शब्दाच्या पलीकडे शेवटी त्याला म्हणावं लागेल, हे पहा आमच्या परीने आम्ही कशा झाल्यात ते सांगितलं, त्यातनं तुम्हाला कळायचंच असेल ना, खाऊन पहा. शब्दाने सांगून नाही चालणार. तसं साहित्य जे आहे, ते वाङ्मय जे आहे, ते आपल्याला त्या परब्रह्म तत्वाची ओळख करून देत नाही असं नाही, पण ती ओळख कशी आहे, तर ती ओळख वेदांताच्या परिभाषेत सांगायचं तर ती प्रत्यक्ष ओळख नाही आहे, ती अप्रत्यक्षरित्या ओळख आहे. मी कशी अप्रत्यक्ष कशी ओळख आहे आणि प्रत्यक्ष ओळख कशी आहे. नामांकित ग्रंथालय आहे, ग्रंथपाल त्या विषयातले तज्ज्ञ आहेत आणि त्यांना आवड आहे त्या विषयाची. नुसते तज्ज्ञ आहेत असं आवड आहे. आणि मोठमोठी चांगली सागाची, शिसवीची, काचेची तावदानं असलेली मोठी कपाट आहेत. ग्रंथाची विषयवारी त्या ग्रंथपाल शास्त्रानुसार वर्गवारी झालेली आहे. त्या ग्रंथाचा ग्रंथालयीन क्रमांक आहे. सगळ्या पुस्तकं हरीने उभी लावली आहे. काचेच्या तावदानातनं पुस्तक काय आहे हे कळेल का नाही, पण काचेच्या तावदानातनं बंद आणि कपाटातलं पुस्तक पाहणं हे त्या पुस्तकाचं, ग्रंथाचं
अप्रत्यक्ष ज्ञान आहे. आणि सावधान उघडलं, दार उघडलं, त्या रांगेतलं त्या खणातलं पुस्तक काढलं, हातात घेतलं, मग त्याच्या पुस्तकाचं काय आहे? हातामध्ये प्रत्यक्ष आहे ना ते पुस्तक. तसं शब्द जे आहेत ना, ते शब्द परमात्मा वस्तूची प्रत्यक्ष जरी ओळख करून देत नसले तरी ते शब्द आपल्याला त्याची अप्रत्यक्षरित्या ओळख करून द्यायला उपयोगी पडतात. म्हणून वाङ्मय, म्हणून वाङ्मयाची गरज आहे. आणि अशा सर्व वाङ्मयाचं मथित जर काही असेल तर हे गीताशास्त्र हे सगळं वाङ्मयाचं मथित आहे. हे गीता नाम विख्यात सर्व वाङ्मयाचे मथित. हे जे काही पुढची आणखीन ओवी आहे, आत्मा जेणे हस्तगत रत्न होय. आत्ताच बोलून प्रत्यक्ष अप्रत्यक्ष. काही शब्द हे त्या शब्दाच्या पलीकडच्या वस्तूला दिग्दर्शित करायला उपयोगी, आणि काही शब्द हे त्या वस्तूपासून आपल्याला लांब, जवळ असलो तर लांब घेऊन जाणारे. गीतेच्या 16व्या अध्यायामध्ये 16व्या अध्यायाचा संकल्पच काय? दैवासुर संपत विभाग योगो नाम षोडशोध्याया. 2 प्रकारची संपत्ती सांगितली. आध्यात्मिक संपत्ती आहे. अर्थात कोणची? दैवासुर संपत विभाग योगो. एक दैवी संपत्ती आणि एक आसुरी संपत्ती. धन ह्या अर्थाने यावेळी संपत्ती शब्द वापरला जातो. ती संपत्तीसुद्धा 2 प्रकारची. श्रीसूक्तामध्ये सूक्तकार प्रार्थना करतायत की हे आणि जगज्जननी, आमच्या घरामध्ये अलक्ष्मीचा वास नको. अलक्ष्मी नश्यताम त्वाम ऋणे. ती नको. मग कशी असावी लक्ष्मी? जोडोन्या धन, उत्तम व्यवहारे, उदास विचारे, वेच करी. सध्या देवस्थान बरे दिवस आहेत बा, बरे चांगल्यापैकी दिवस आहे. ऊर्जित काळ आहे देवस्थानात. शिर्डी संस्थान, व्यंकटगिरीला बालाजी, पंढरपुरात पांडुरंग, कोल्हापुरात अंबाबाई. एक सांगतो, अंबाबाई ही महालक्ष्मी नव्हे. अंबाबाई ही अंबाबाई आहे, म्हणजे ती पार्वती आहे, विष्णू पत्नी नव्हे. हे मला आपल्याला आवर्जून आणि 100 नाही 1000% खात्रीपूर्वक सांगायचं आहे. ती अंबा माता आहे, महालक्ष्मी नव्हे. त्याचं ढळढळीत उदाहरण आहे. तिच्या मस्तकावर शिखरामध्ये आत्मलिंग आहे. तिच्या हातात जी शस्त्र आहेत ही महालक्ष्मीच्या हातातली शस्त्र नाहीत, ती पार्वती मातेच्या हातात शोभणारी शस्त्र आहेत. ती शंकराची आणि अर्धांगिनी शिवाची शक्ती अशी ती पार्वती माता आहे. ती अंबा माता आहे, महालक्ष्मी नव्हे. पण एक निराकरण उकरून काढलेला वादाचा विषय आहे. पण सत्य हे आहे, ती अंबाबाई आहे. असं मग ती लक्ष्मी चांगल्या प्रकारची पाहिजे. आज ह्या देवस्थानमध्ये लाखोनी काय कोट्यावधी रुपयांनी रकमा जमा होतात. शेरावारी सोनं जमा होतं. कुणी सोन्याचं छत्र येतं, कुणी सोन्याचं सिंहासन देतं, कुणी 10-20 कोटी रुपयाचा रत्नजडीत सुवर्णालंकार देतं. मला आपल्याला असं सांगायचं आहे, ही जी आणि दान दिली जातात ही कष्टाच्या पैशातली दान नव्हे. कष्टाचा ज्याचा पैसा आहे, न्यायाचा जसा पैसा आहे, धर्मानी नीतीनी न्यायानी
म्हणजे पांढरा पैसा ज्याचा आहे ना, तो माणूस इतक्या प्रकारचं इतकं मोठं दान देऊ शकत नाही. पण ज्या पैशाचा हिशोब ठेवता येत नाही असा जो आणि अकाउंट टू पैसा आहे, त्यातलाच हा पैसा हे 100% उघड सत्य आहे. हा धर्माचा, न्यायाचा, नीतीचा पैसा नाही. सातारला माझे एक स्नेही आहेत, उत्तम परमार्थी आहेत, नामयोगी आहेत असं म्हणायला हरकत नाही, जे सुहास काका पेठे. त्यांनी एका त्यांच्या पुस्तकामध्ये मंदिर ह्याविषयी यथार्थ निर्भीडपणे कल्पना मांडली आहे. लोक गोंधळल्यात जातात, येऊन वर्णन करतात, काय सुंदर सोय हो, जेवण काय उत्तम. एका साखर भाताच्या घासात 2-3 काजू, 2-3 वेलदोडे, 1-2 लवंगा, बदाम, केशर, तूप निथळत होतं. याच्या पलीकडं कोणी गोंधवल्याचं वर्णन करत नाही. महाराजांना हे गोंधवलं अभिप्रेत नव्हतं. महाराजांना काय अभिप्रेत होतं? नाम घेणारा जो प्रेमी आहे त्याला इथं आमटी भाकरीची सोय व्हावी एवढंच महाराजांना अभिप्रेत होतं. हे वैभव म्हणजे मंदिर नव्हे, मंदिराचं वैभव आहे उपासना. गोंधवल्यात जाऊन जाणारी माणसं उपासना किती करतात हा माझा त्या सगळ्यांना प्रश्न आहे मोठा. आणि मला वाटतं ह्या प्रश्नाचं उत्तर अत्यंत दुःखद आहे. तिथं जाऊन कोणी उपासना करत नाही. हे मंदिराचं वैभव नाही, उपासना झाली. उपासनेशिवाय सर्व सुखसोयी असल्या, गरम पाणी असलं, 2 वेळा चहा असला, भरपूर नाश्ता असला, रात्री पुन्हा भूक लागली आमटी भात असला, मंदिर नव्हे. बँक बॅलन्स असेल, मंदिर नव्हे. मंदिरात उपासना झाली पाहिजे तर ते मंदिर आहे. आणि मग एखाद्या घरात जर उपासना होत असेल तर ते घर घर न राहता त्या घराचं काय होईल? मंदिर होईल. आणि जर उपासना नसून बाकी सगळं असेल ना, तर लॉजिंग बोर्डिंग शिवाय त्या जागेला काही महत्त्व उरणार नाही. अण्णा फार फाटक्या तोंडाचा माणूस आहे ते स्पष्ट सांगणार आहे. तुका म्हणे सत्य सांगो येऊत रागे येतील. तसं आपला विषय इथून निघाला. लक्ष्मी 2 प्रकारची. हे अशी अलक्ष्मी नको. तसं ही दैवी संपत्ती जी आहे, आध्यात्मिक गुण जे आहेत 2 प्रकारचे आहेत. एक आत्माराम हे रत्न हातात येण्यासाठी पोषक आहेत, आणि एक आत्मारामाची ओळख होण्यापासनं लांब लांब घेऊन जाणारे असे आणि आसुरी संपत्ती आहे. दैवासुर संपत विभाग योगो नाम. आसुरी संपत्ती जी आहे ती व्यक्तिगत जीवनाचं सुद्धा परम कल्याण करू शकत नाही, तर ती समष्टीचं काय कल्याण करणार? आणि दैवी संपत्ती जी आहे ती व्यक्तीचा तर विकास करतेच, पण व्यक्तीचा विकास होत असताना त्याच्याबरोबर समष्टीचाही विकास घडून येतो, अशी ती दैवी संपत्ती आहे. आणि त्या दैवी संपत्तीतला पहिला जर कोणी सांगितलं असेल ना, मला सगळ्या गुणांची चर्चा करायची नाही. आरती म्हणली की काही मंडळी त्या चिन्मयीच्या आणि परीक्षेला बसली आहेत, त्यांच्यासाठी बोला म्हणून उगाच विषय आला म्हणून बोललो. दैवी संपत्ती पहिलं लक्षण काय? अभय. एक लक्षात घ्या, अभय वेगळं आणि निर्भय वेगळं. अभय या शब्दातला अर्थ वेगळा आणि निर्भय या शब्दातला अर्थ वेगळा. दोन्ही एकार्थी आहेत असं वाटेल, पण तसं नाही आहे. कहा राजा भोज आणि कहा गंगू तेली इतका फरक
अभय आणि निर्भय या दोन शब्दातलं महज अंतर आहे. निर्भयाचा अर्थ काय? भयप्रद आहे, भयप्रद वस्तू आहे, भयप्रद स्थळ आहे, भयप्रद व्यक्ती आहे, भयप्रद विचार आहे, भयप्रद शस्त्र आहे, भयप्रद आहे, त्याचं भय आहे. पण हा जो मनुष्य आहे हा निर्भय आहे. त्याला भयप्रद वस्तूचं, स्थलाचं, कालाचं, देशाचं, वस्तूचं ती भयप्रद असून भय वाटत नाही. हा निर्भय शब्दातला अर्थ आहे. आणि अभय भयप्रद काही नाहीच. भय आहे पण मला वाटत नाही, हा अगदी वेगळा भाग. आणि भयप्रद काही नाहीच असा विश्वास असणं म्हणजे अभय. हा अभय आणि निर्भय या शब्दातला फरक आहे. आणि हा अभय हा जो गुण आहे हा दैवी संपत्तीतला सार्वभौम चक्रवर्ती सम्राट असणारा असा गुण आहे. अभयम सत्व, संशुद्धी, ज्ञान, योग, व्यवस्थिती, दानम, दमश्च, यज्ञश्च, स्वाध्यायस, तपार्जवम. जसं अभय शब्दाचं थोडं आणि स्पष्टीकरण केलं तसं स्वाध्याय शब्दाचं थोडं स्पष्टीकरण लक्षात घ्यायला पाहिजे. ठराविक दिवशी एकत्र जमून ठराविक पुस्तकातली काही ठराविक पदं एका तालात, सुरात, लयीत म्हणणं एवढा स्वाध्याय शब्दाचा अत्यंत संकुचित, मर्यादित अर्थ झालेला आहे. स्वाध्याय शब्दाचा हा अर्थ नव्हे. स्वाध्याय शब्द कसा झाला आहे? स्व अधिक अध्याय. स्वसंबंधीचा अध्याय म्हणजे अभ्यास. स्वचा अभ्यास म्हणजे स्वाध्याय. आणि स्व काय आहे? मला लगेच दुसरा प्रश्न आला. स्व म्हणजे देह का स्व म्हणजे मन का स्व म्हणजे इंद्रिय का स्व म्हणजे काय बुद्धी? स्व म्हणजे काय? तर स्व म्हणजे बाकीचं काही नसून ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु तिष्ठती असा सर्वांच्या हृदयस्थ असणारा समर्थ ज्याला आत्माराम असं म्हणतात. वेदांत ग्रंथ ज्याला वस्तू असं म्हणतात ती आत्मवस्तू म्हणजे स्व. आणि अशा स्वचा अनुभव येण्यासाठी जे होतं तो अभ्यास म्हणजे स्वाध्याय. हा स्वाध्याय शब्दाचा खरा अर्थ आहे. हे सगळे गुण दैवी आहेत, हे पोषक आहेत. आणि याच्या विरुद्ध जे आहेत ना ते सगळे आत्मारामाच्या अनुभवाला घातक आहेत. पीक आहे, पिकाला पोषक वातावरण आहे, पिकाला घातक वातावरण आहे. काही पिकांना भरपूर पाणी लागतं, काही पिकाला पाणी लागत नाही. परवा एका ठिकाणी मी जेवायला गेलो आणि मला काही भान नाही राहिलं. म्हणजे मी खरं विचारायला नको होतं पण मला तोंडातनं शब्द बाहेर गेला. मी म्हणलं दही आहे का हो असं मी विचारलं. आणि तेव्हा माऊलींना जरा दुःख झालं. ते म्हणजे अण्णा नाही आहे हो. पण का नाही याचं त्यांनी स्पष्टीकरण केलं. ते म्हणजे काल विरजलं होतं पण हवामान असं विचित्र की आज सकाळी ते दही लागलं नाही. त्यामुळे तुम्ही एवढं विचारलं पण मला नाही म्हणायची पाळी येते. दुधाला जे विरजण लावलं आहे त्याचं दही व्हायला पोषक वातावरण पाहिजे. आणि ते पोषक नसेल तर विरजण लावूनसुद्धा त्या दुधाचं रूपांतर दह्यात होत नाही. आमच्या आजीचा एक शब्द होता. विशेषतः पौष मार्गशीर्ष या महिन्यात ती म्हणायची विरजण ज्यात लावलं आहे ना त्याला लुगडं नेसवा. आमच्या घरात त्यावेळी दही जे जमखंडीत लावलं जायचं ते मातीच्या सुगडात लावलं जायचं. मातीचं गाड. चिनी माती जरी दिसायला स्वच्छ करायला आकर्षक असली ना तरी दही खावं ते मातीच्या गाडग्यातलं.
पोषक लागतं. तसं स्वाध्यायासाठी परमार्थावर पदावर आणि त्या पथावर पावलं टाकण्यासाठी दैवी संपत्ती पोषक आहे आणि आसुरी संपत्ती घातक आहे. आसुरी संपत्ती ही अवघ्यांचा विनाश करणारीच आहे. आसुरी संपत्ती ही कुणाच्या जीवाचं कल्याण करणार नाही. भगवंतानी ही का सांगितली? मग दैवी संपत्ती सांगितली, आसुरी संपत्ती सांगितली, का सांगितली? तर आसुरी कळली तर दैवी काय हे कळेल आणि मग आपण त्यातनं काय निवडायची आहे हे आपल्याला कळेल ना. आणि आसुरी काय हे कळलंच नाही ना तर आसुरी संपत्तीच आपल्याला दैवी संपत्ती वाटेल. म्हणून खरं काय, खोटं काय, योग्य काय, अयोग्य काय, उचित काय, अनुचित काय, न्याय काय, अन्याय काय, सत्य काय, मिथ्या काय हे कळलं पाहिजे. कळलं तर निवडवी. एक आमचे महिन्याचे वारकरी जे आहेत ना त्यांचं जीवन आहे. शुक्ल प्रतिपदा ते दशमी आळंदी ते पंढरपूर ते आणि वाटचाल करतात. शुद्ध दशमी ते पौर्णिमा पंढरीत राहतात. वद्य प्रतिपदेला पंढरपुरातून निघतात ते वद्य दशमीला आळंदीत येतात. वद्य दशमी ते अमावस्या ते अलंकापुरीत राहतात. असे 500-700 वारकरी आहेत की त्यांचं हे जीवन आहे. याच्या पलीकडं त्यांना दुसरं जीवन नाही. अशा काही वारकऱ्यांची 24 एकादशा ज्या आहेत त्यातल्या एका एकादशीची वद्य एकादशीची आळंदी मुक्कामी ते असताना त्यांच्या फराळाची आणि सोय करण्याची सेवा माऊलीच्या कृपेने अण्णांना लाभली आहे. तुमच्यासारखी मंडळी हातावर 4 पैसे ठेवतात त्यातनंच मी करू शकतो ते. आणि मी काही त्या तिथीला आळंदीत असेनच असं मला सांगता येत नाही. व्यवस्था करून गेलेलं असतं असं एकदा होतो. आणि या माता प्रत्यक्ष काम करणाऱ्या त्यांनी माझ्यासमोर एक बुट्टीवर शेंगदाणे ठेवले. मी म्हणलं आई हे कशाला वगळले, घालून टाकायचे ना. त्या म्हणजे अण्णा नीट बघा. म्हणून काय शेंगदाणे नाही आहेत. मग शेंगदाण्याच्या आकाराचा हुबेहूब विटकरीचा तुकडा, हुबेहूब दाणा आणखीन त्याच्या पुढं आणि खोटा ठरेल इतका हुबेहूब विटकरीचा तुकडा. म्हणलं तुम्हाला द्यावेत तेवढे धन्यवाद, थोडे निवडून काढलेत ना म्हणून बिचारे वारकरी खिचडी खाल्ले, नाही तर सगळी माती झाली असती. निवडता आलं पाहिजे. कुणाला येतं खरा शेंगदाणा काय आहे आणि विटकरीचा तुकडा काय निवडता आलं पाहिजे. काळ्या मिऱ्यामध्ये देशी पपईतली वाळलेली बी काय आहे आणि खरा काळा मिरा काय आहे कळलं पाहिजे तर निवडता येईल ना. तांदळाचा आंबेमोर तांदळाचा दाणा काय आहे आणि गारेचा खडा काय आहे कळलं पाहिजे ना. तसं भगवंतांनी 16व्या अध्यायामध्ये दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती सांगितली. ती परमार्थाला पोषक काय आहे आणि परमार्थाला घातक काय आहे हे कळलं तर, घातक आहे ते कळलं आपण त्याच्या संपर्कात जाणार नाही. पोषक आहे याचा आपण स्वीकार करू. यासाठी भगवंतानी इतिगुह्यतमं शास्त्र म्हणल्यानंतर एक लक्षात घ्या. गीता ग्रंथ 18व्या अध्यायातल्या यत्र योगेश्वर या श्लोकाने पूर्ण झाला. पण गीताशास्त्र 15व्या अध्यायाखेर इतिगुह्यतमं शास्त्रम इदमुक्तमया नघ या श्लोकाबरोबर गीताशास्त्र संपलं. म्हणून ज्ञानोबा आहे 16व्या अध्यायाच्या आणि सुरुवातीला ते म्हणतायत आता निरूप्य नुरेची काही, आता निरूपण करण्यासारखं काही शिल्लक राहिलं नाही. मग 16वा अध्याय काय आहे, 17वा काय आहे, 18वा काय आहे. ॲज अ सप्लिमेंटरी गीताशास्त्राची पुरवणी आहे. त्यातला हा 16वा अध्याय महत्त्वाची पुरवणी आहे. दैवी संपत्ती काय, आसुरी संपत्ती काय. उगाच तो काका विषय निघाला
म्हणून बोललो बा तुम्हाला त्याचा किती उपयोग करून घेता येत होतो असं हे. आणि गीता नाम विख्यात सर्व वाङ्मयाचे मथित आत्मा जेणे हस्तगत रत्न होय. एक 5 मिनटं अलीकडं वाणीला विश्राम देतोय. आरतीना काही सांगायचं असं मला म्हणले, त्यासाठी मी त्यांना थोडा वेळ देतो. पुंडरी गौरदा श्री ज्ञानदेव सद्गुरु ज्ञानेश्वर विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडरी गौरदा श्री ज्ञानदेव सद्गुरु ज्ञानेश्वर.